नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे जोड स्तंभालेख जॉईंट बार ग्राफ याबद्दल माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया आपण आपल्या मागील इयत्तांमध्ये काय शिकलो. आपल्या मागील इयत्तामध्ये आपण चित्रालेख काढायला शिकलो. प्रथम चित्रालेख इयत्ता 5वीमध्ये. चित्रालेख म्हणजे काय, तर दिलेली जी सांख्यिकीय माहिती असते तर दिलेल्या सांख्यिकीय माहितीवरून त्या माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा चित्र स्वरूप जेव्हा आपण तिचा जो आलेख काढतो चित्राच्या साहाय्याने त्याला चित्रालेख असे म्हणतात. तर प्रमाण आपल्याला दिलं असता आपण संख्यात्मक माहिती त्या चित्रावरून करता येते, त्याला चित्रालेख म्हणतात. इथे एक उदाहरण दिले, एका गावातील वाहनांचे प्रकार. एका गावामध्ये लोक अशी वाहनं वापरत आहेत. वाहनांचे प्रकार आणि वाहनांची संख्या दिली आहे. उदाहरणार्थ सायकल, स्कूटर, रिक्षा, बैलगाडी. काही लोक सायकल चालवतात, काही लोक स्कूटर चालवतात, काही लोक रिक्षा चालवतात, काही लोक बैलगाडी चालवतात. आता इथे किती सायकल दिसत आहेत? 1 2 3 4 5 6. 6च सायकलही चालवत नाहीत लोक. तर त्यासाठी ते वरती बघायला प्रमाण द्यावं लागतं आणि प्रमाण दिलं की आपण त्या प्रमाणानुसार त्या गावातील संख्यात्मक माहिती जी आहे तिचं वर्णन या चित्रालेखाने करू शकतो. हे आपण इयत्ता 5वीला शिकलो आहोत बाळांनो. इथे मी प्रमाण घेतलंय की एक चित्र म्हणजे 5 वाहनं आपण समजूया. म्हणजे कुठलंही एक चित्र म्हणजे 5 वाहनं. आता इथे एक सायकल म्हणजे 5 सायकली असं गृहीत धरायचं आहे. मग त्या गावामध्ये सायकल किती असतील? इथे 1 2 3 4 5 6 दिसत आहेत. एक सायकल म्हणजे 5 म्हणजे 5 6 30. देर आर 30 bicycles in that village. Then how many scooters are there? Here there are 1 2 3 4 5 scooters you can see, but one vehicle is equal to 5. You have to one picture you have to consider as 5 vehicles. Therefore how many? 1 2 3 4 5. 5 into 5, 5 5 are 25 scooters are there in that village. And one auto is shown. One auto means only one auto is not there. One picture shows indicate 5 vehicles, and 5 autos are there in that village. And then bullock carts. Here 3 are shown. Most of the people use bullock carts in the village for their daily purpose, transport and all. One image shows 5 vehicles. Therefore 1 2 3 3 5 are 15. म्हणजे इथे अशा प्रकारे ह्या गावामध्ये वाहनं आहेत. अशा प्रकारे चित्रालेख काढणं फार सोपं आहे. परंतु कोणत्याही सांकेतिक माहितीची चित्रालेखामध्ये रूपांतर करण्यासाठी ही अशी चित्र काढावी लागतात की जे आपलं कसं काम आहे चित्र काढण्याचं थोडंसं किचकट काम आहे ना. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला चित्र काढणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्याचंच रूपांतर आपण स्तंभालेखात करायचं आहे. स्तंभालेख म्हणजे काय? चित्रांच्या ऐवजी स्तंभ, उभे स्तंभ, उभा ब्लॉक तयार करायचा. काय तयार करायचा? उभा ब्लॉक, आणि त्याला म्हणतात स्तंभालेख. जाणून घेऊया आपण स्तंभालेखाबद्दल. त्यासाठी तुम्हाला प्रथम आलेख कागद म्हणजे माहीत पाहिजे. हा बघा, या ठिकाणी हा हिरवा दिसत आहे. हा आलेख कागद तुम्हाला दिसत आहे. आलेख कागदामध्ये ठळक हिरव्या रेषा असतात. इथे या ठळक हिरव्या रेषा दिसत आहेत तुम्हाला. आणि या प्रत्येक 2 ठळक हिरव्या रेषामध्ये साधारण 1 सेंटीमीटर एवढं अंतर असते. एक एकक म्हणू आपण. आणि त्यामध्ये पुन्हा बारीक बारीक 10 रेषा केलेल्या असतात प्रत्येकामध्ये. त्याला आपल्या पट्टीच्या हिशोबाने, पट्टीवर जसं 2 ह्या ठळक रेषामध्ये जे अंतर तेवढंच पट्टीमधलं अंतर 1 सेंटीमीटर, आणि त्यामधील बारीक बारीक 10 रेषा त्या मिलीमीटर दाखवतात. मीन्स 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. दॅट इट इंडिकेट्स. ओके. नाव देर दिस 2 लाईन्स कॅन यू सी. ह्या 2 तुम्हाला रेषा ज्या दिसत आहेत ह्यांना अक्ष म्हणतात. एक जी हॉरिझॉन्टल आहे, द हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड as x axis, and the other line which intersect the horizontal line at 90 degree is called a y axis. आलेख कागदावर जेव्हा आपल्याला स्तंभालेख काढायचा असतो तेव्हा प्रथम हे 2 अक्ष काढायचे असतात, x अक्ष आणि y अक्ष. आणि ज्या ठिकाणी दोन्ही अक्ष छेदले आहेत दॅट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ ओरिजिन.
तिथून ते आकडे जे काय आपल्याला इथे लिहायचे असते ते इथून स्टार्ट होतात आणि त्या पॉईंटला 0 द्यायचे असतं, पॉईंट ऑफ ओरिजिन, ऑर यू कॅन से दॅट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि मग त्याच्यावर आकडे कसे बरोबर 1-1 सेंटीमीटर अंतरावर अशा खुणा करायच्या असतात. जो कुठला आपल्याला आलेख काढायचा असतो त्या आलेख काढण्यासाठी बरोबर 1-1 सेंटीमीटर अंतर आपण मानायचं आहे. जर त्या आलेख कागदावर नसेल तर असं आपण 1 सेंटीमीटर जे काही तुम्ही अंतर घ्याल 1 सेंटीमीटर किंवा whatever it is, 1 unit distance should be there. 1 unit means what? Whatever distance you will take between 0 and the first marking, it should be same everywhere. प्रत्येक मार्किंग मध्ये ते सेम असलं पाहिजे, वेगवेगळं असता कामा नये. म्हणून मी म्हटलं 1 युनिट. मग तुम्ही जे घ्याल ते, तुम्ही समजा 0 to फर्स्ट मार्किंग पण 2 सेंटीमीटर घेतलं तर प्रत्येक सेकंड मार्किंग इथे पुन्हा 2 सेंटीमीटर पाहिजे, तिसरं मार्किंग पुन्हा 2 सेंटीमीटरवर पाहिजे. इथे मी अंतर 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. जसं हे पॉईंट मी घेतले त्याचप्रमाणे आता मी वाय ॲक्सिस जो आहे त्याच्यावर पण असे 1-1 सेंटीमीटर अंतरावर मार्किंग्स केलेले आहेत. हां, आणि मग त्या स्तंभालेखासाठी काय करावं लागतं? बारग्राफ. स्तंभालेख मीन्स बारग्राफवर प्रमाण घ्यावं लागतं. काय प्रमाण घ्यायचं असतं? तुम्ही म्हणाले ते वाय अक्षावर, म्हटलं मी एक्स अक्षावर नाही घ्यायचं का? एक्स अक्षावर काय लिहायचं असतं? जी माहिती आपल्याला इथे स्थापन करायची आहे या आलेखावर त्या संदर्भात नावं असतात. जी नावं असते, उदाहरणार्थ गावातील चित्र, कसली चित्र होती? वाहनांची, गावातील वाहने. मग प्रत्येक वाहनाचं नाव इथे एक्स ॲक्सिसवर येईल. नंतर मग त्यामध्ये काय काय होती आपली वाहनं, आपण मागील उदाहरणामध्ये पाहिली की सायकल होती, मग बुलक कार्ड होती, रिक्षा होती. म्हणजे ज्या संदर्भात आपण आलेख काढत आहोत त्या वस्तूची नावं एक्स अक्षावर येतील. कुठे येतील? बरोबर 1-1 तुम्ही जे अंतर घेतले ना 1-1 सेंटीमीटर, ते वस्तूंची नावं येतील. आणि त्या वस्तू संबंधात जे अंक आहेत, त्या बाबींसंदर्भात जे अंक आहेत त्या अंकांची मांडणी वाय अक्षावर करायची आहे. मग वाय अक्षावर करताना वाय अक्षावर तुम्ही किती अंतरावर घेतलेलं आहे म्हणून वाय अक्षाचंच प्रमाण लिहायचं आहे, एक्स अक्षाचं लिहायची गरज नाही, बरोबर ना? बघा इथे मग वाय अक्ष समजा आता मग अशा आपल्या रिक्षा होत्या 5, मग आता 5 आहेत, किंवा समजा स्कूटर होत्या 25. आपण काय करायचं आहे? प्रत्येक किती अंक आहेत ते पाहायचे. अंक जर कमी असतील तर इथे बरोबर हे पण 0 to 1 is equal to 1 centimeter. I have taken 1 centimeter. But 1 centimeter means how much number you should take, and it depends upon the data which is given. जी सामग्री, संख्या सामग्री दिलेली असते त्यावर अवलंबून असतं. दिलेलं आहे बघा, ज्या बाबीचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी म्हणजे तो घटक एक्स अक्षावर घ्यायचा समान अंतरावर, आणि त्या प्रत्येक बाबीशी निगडीत जे संख्या ज्या आहेत ते तिच्या नावावर उभ्या स्तंभावर दाखवायच्या आहेत. आणि मग ते स्तंभ त्या आकड्यानुसार, फॉर एक्झाम्पल किती आहे, समजा त्या ठिकाणी स्कूटर होत्या 30, मग समजा पहिला मी अंक समजा आपण काय करायचं आहे इथे एक्स वाय अक्षावर प्रमाण, म्हणजे तेच प्रमाण म्हणतात की आपण समजा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे आपण 10 घेतलं, समजा 10 व्हेकल घेतले, ठीक आहे. मग किती? 10-1 10, 10-2 20, 10-3 30. त्या गावामध्ये स्कूटर समजा 30 आहेत. मग आपण हा असा स्तंभ काढायचा आहे उभा, हा बार काढायचा आहे, ब्लॉक काढायचा आहे, तो इथे 30 येतं आहे. त्यामुळे आपला पहिला बार गावामध्ये स्कूटर आहे 30 इथपर्यंत येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला स्तंभालेख काढायचा असतो. आणि मग इथे प्रमाण लिहायचं असते. ते 1 सेंटीमीटरवर आपण किती घेतलं तर 1 सेंटीमीटरवर आपण घेतलं समजा 10 वाहने, मग ते 10 घ्यायचं, किंवा 5 वाहने. अशा प्रकारे ही आहे आलेख कागद. आता आपण काही उदाहरणं पाहूया. हे बघा उदाहरण आपण आता येऊया आपल्या 6वीच्या इयत्तेकडे. 6वी इयत्तेमध्ये आपण अशा प्रकारे बारग्राफ काढायला शिकलो. इथे एक बारग्राफ इथे काढलेला आहे बघा. वेट प्रोडक्शन इन अर्जेंटिना. अर्जेंटिनामध्ये गव्हाचं उत्पादन जे काढलेलं आहे एका शेतकऱ्याने काढले आहे. एक शेतकरी आहे, त्याने 4 वर्षात गव्हाचं उत्पादन काय काय काढलं, 2001 साली किती काढलं, 2002 साली किती काढलं, 2003 साली किती काढलं, 2004 साली किती काढलं, ते त्याचा हा बारग्राफ आहे. आता इथे मी बारग्राफ तुम्हाला ऑलरेडी काढून दिलेला आहे. बघा इथे एक्स अक्षावर काय घेतलेलं आहे बघा, इक्वल डिस्टन्स ठेवलं आहे बघा. मी इथे जेवढं डिस्टन्स आहे, मग मी हा जो बार मला किती डिस्टन्सचा पाहिजे तो मी काढलेला आहे, त्यापुढे पुन्हा 1 सेंटीमीटर ठेवलेला आहे. हा बार तुम्ही केवढा रुंद घ्यायचा तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु प्रत्येकामध्ये जो गॅप आहे तो पहिला जेवढा गॅप आहे तेवढाच असला पाहिजे. ऑन एक्स ॲक्सिस आय हॅव शोन इयर्स ऑन इक्वल डिस्टन्स, अँड वाय ॲक्सिस आय हॅव शोन द अमाऊंट ऑफ द विथ
प्रोडक्शन, किती गव्हाचं उत्पादन काढलं आहे मिलियन टन्समध्ये. ठीक आहे. मग आता पहिलं त्याने एक्स व्यक्तीने 2001 साली त्याने इथे लिहिलं आहे बघा, मी प्रमाण लिहिलं आहे बघा, वाय ॲक्सिस हॅव टेकन 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलियन टन्स. ठीक आहे. मग आता 2001 साली त्याने किती उत्पादन काढलेलं आहे, साधारण 30 आणि 40च्या मध्ये दिसतं, म्हणजे 35 मिलियन टन. मग 2002 साली त्याने किती काढलं आहे, तर 50 आणि 60च्या मधोमध नाही आहे, थोडं 50 आणि 60 आपण 55च्या थोडं खाली, आपण 53 म्हणूया, समजा 53 किंवा 54 मिलियन टन. नंतर त्याने 2003 साली काढलं आहे 75 मिलियन टन. 2004 साली त्याने घेतलेलं आहे 65 मिलियन टन. म्हणजे हा त्या एक्स व्यक्तीने आपल्या शेतात गव्हाचं उत्पादन ह्या 4 वर्षे किती घेतलं हे आपल्याला ह्या ग्राफवरून क्लिअर दिसत आहे. हेही आपल्याला कळत आहे की 2003 साली त्याने जास्त प्रोडक्शन काढलेलं आहे. नाव दिस इज अबाउट वन पर्सन. हे एका व्यक्तीचं बारग्राफमध्ये मला पिक्चर दिसत आहे की त्याने किती गव्हाचं उत्पादन काढलं. पण समजा असे 2 व्यक्ती आहेत, दोघं जण शेतकरी आहेत गावामध्ये, आणि दोघांनी किती, कोणी जास्त काढलं कोणी कमी काढलं, सो मला कम्पेअर करायचं असेल, इफ आय वॉन्ट टू कम्पेअर हाऊ मच प्रोडक्शन ऑफ वीट 2 पर्सन हॅज टेकन in these 4 years, then I cannot compare by just observing their graphs. नुसते त्यांचे ग्राफ बघून मला नाही कळत आहे. अजयचं इथे 2 व्यक्ती, इथे अजय आणि विजय आहे. अजयने त्याच्या शेतामध्ये गव्हाचं उत्पादन काढले 11, 12, 13, 14 4 वर्षी. तसंच विजयने पण काढले. अजयने इथे सुद्धा बघा, इथे 1 सेंटीमीटरवर 10 क्विंटल घेतलेलं आहे, वाय अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटरवर मी 10 का लिहिलं, 10 बरोबर 10 क्विंटल. मग 2 सेंटीमीटर 20 क्विंटल. मग 2011 साली त्याने 40 क्विंटल घेतलं आहे. 2012ला त्याने 50 क्विंटल घेतलं आहे. 2013ला पुन्हा 40 क्विंटल आणि 2014ला मला वाटतं इथे 40 आणि 50च्या मध्ये आहे 45 असेल. आता विजयने पण तसंच घेतलं बा, 2011ला 40 क्विंटल, परत 2012ला त्याने 50वर 55 दिसतंय, ह्याने 50 घेतलं. 2013ला ह्याने कमी घेतलेलं दिसतंय, 30 दिसतंय, आणि ह्याने 40 घेतलं होतं. 2014ला ह्याने घेतलंय 40 आणि ह्याने घेतलंय 40च्या थोडंफार वर दिसतंय. मग सांगा बरं कोणी उत्पादन जास्त घेतलं आहे. यू कॅनॉट गिव्ह आन्सर बाय जस्ट लुकिंग दिस 2 ग्राफ्स. देन व्हॉट यू हॅव टू डू फॉर दॅट, वी हॅव टू कंबाईन बोथ द ग्राफ्स इन सच अ वे दॅट इट विल टेक लेस स्पेस, म्हणजे कमी जागेत दोन्ही माहिती एकत्र होतील आणि दोघांचं कम्पेअर करायला, दोघांच्या उत्पादनाची तुलना करणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल. अशा प्रकारच्या आलेखाला म्हणतात जोड स्तंभालेख, जॉईंट बारग्राफ. जॉईंट बारग्राफ मीन्स व्हॉट, बारग्राफ इन विच बोथ द ग्राफ, दोन किंवा 2 पेक्षा जास्तही, पण आपण इथे 2चीच माहिती घेणार. बोथ द ग्राफ्स वी कॅन टेक इन अ सिंगल ग्राफ वेअर बोथ मोर इन्फॉर्मेशन can be collected together in less space, and we can compare also 2 different informations. It will be easier to compare 2 different information, and such a graph is called as joint bar graph. See, now here there are again the production profit of the company in 2 years. दो एक कंपनी आहे, 2011 साली तिला झालेलं प्रॉफिट आणि 2012 साली झालेलं प्रॉफिट. कोणत्या महिन्यात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 4 महिन्यात झालेलं प्रॉफिट इथे लिहिलेलं आहे बघा. 2011 साली त्या एक्स कंपनीला, जी कुठली कंपनी आहे, 430 प्रॉफिट झालेलं आहे, पर्सेंटेज असेल 430% आहे. आणि 2012ला 550. फेब्रुवारी महिन्यात किती झालं आहे, 2011ला त्याला 250 आणि फेब्रुवारी महिन्यात 2012ला 300, 2 आहेत ना. मग मी ह्याचा हा जॉईंट बारग्राफ काढलेला आहे. जॉईंट बारग्राफमध्ये काय करायचं असतं, तर त्या दोन्ही, आता इथे 2 वर्ष आहेत ना, 11चं आणि 12चं, दोन्हीचे जे स्तंभ आहेत ते बाजूबाजूला काढायचे. डिस्टन्स सेम ठेवायचं आहे, 0 to जे काय ते डिस्टन्स सेम ठेवायचं. फॉर एक्झाम्पल इथे मग हा एक्स ॲक्सिसवर काय लिहायचं आहे, एक्स ॲक्सिसवर जी तुम्हाला इन्फॉर्मेशन ज्याबद्दल पाहिजे आहे, तर ज्या ठिकाणी 4 महिन्यांचे नाव आहे, मग ती मी इथे लिहिली आहेत बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आणि वाय ॲक्सिसवर काय आहे, प्रोडक्शनचं जे पर्सेंटेज आहे, जे काय अमाऊंट लिहिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता तुम्हाला सांगितलं मगाशीच मी की तुम्ही 0 पासून 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घ्यायचं आहे, डिपेंड्स अपॉन द नंबर्स गिवन, डाटा गिवन. नाव हिअर डाटा इज इन द फॉर्म ऑफ हंड्रेड्स, दॅट 500, 400 अँड ऑल.
You have to observe the data first before numbering on y-axis. Now as your numbers are 450, 550, and I will take 1 centimeter is equal to 0, sorry, 1 centimeter equal to 100. What unit I will take? 1 centimeter equal to 100. Then 2 will be 200, 300 and so on. किती नंबर्स लिहायचे? आपला डाटा कुठपर्यंत आहे तेवढे. ते 550 आहे. लास्ट मोठा आकडा बघायचा, त्यामुळे मी 600 घेतलेलं आहे. मग 2011 वर्षाचा आहे, त्याला ब्ल्यू कलर दिला आहे. 2012ला थोडा लाईट ब्ल्यू कलर दिला आहे. हां, मग 2011ला 430 आहे. मग इथे 100, 200, 300, 400, 400च्या पुढे थोडंसं आहे बघा, 430. त्यानंतर मग 2012ला वेगळा कलर दिला आहे. मग किती आहे? 2012ला 550 आहे प्रोडक्शन. मग ते त्याच्याच बाजूला तेवढाच ब्लॉक, तेवढ्या साईजचा ब्लॉकची जी रुंदी जी असते ही ती कमी करायची नाही आणि लांबी वाढणारच तुमची, बरोबर ना? कारण लांबीच काय दाखवते आहे? लेंथ शोज द डाटा, बट वेट जी आहे ती सेम राहिली पाहिजे, रुंदी सेम राहिली पाहिजे. मग 550 आहे म्हणून 600 आणि 500च्या मध्ये बरोबर इथे मी याची लेंथ स्टॉप केलेली आहे. मग फेब्रुवारी महिन्यात पुन्हा दोघांचं 250, 200 आणि 300च्या मध्ये पहिला 2011वाला, आणि 350वाला जो आहे तो 300 आणि 400च्या मध्ये. दिस वे इन ओनली इन वन ग्राफ यू कॅन कम्पेअर वॉट एवर द डाटा इज ऑफ बोथ द पर्सन ऑर बोथ द इयर, वॉट एवर इट इज, अँड दिस इज कॉल्ड जॉईंट बार ग्राफ. मग तेच ते मगाशी आपण अजय आणि विजयचं जे पाहिलं ते आपण दोन्ही एकत्र केलं पहा. या ठिकाणी 2 मी कलर दिले, दोघांचं 11, 12, 13, 14ला अजयचं आणि विजयचं. अजयला ब्ल्यू कलर दिला आणि विजयचा ब्लॉक मी जो आहे तो तसाच ठेवलेला आहे. मग 2011ला दोघांनी सारखं काढलं नाही का, 40-40 क्विंटल. आणि 2012ला अजयने कमी काढलंय, विजयने जास्त काढलंय. 2013ला अजयने काढले जास्त, विजयने कमी काढलंय. असं आपण त्या दोघांमध्ये काय करू शकतो? एकत्र काढल्यामुळे कम्पेअर करू शकतो. अँड ऑल्सो यू कॅन answer the questions on the graph. Now I have given you 2 questions. In which year did the both produce equal quantity of wheat? दोघांनी सारखं प्रोडक्शन कुठल्या वर्षी काढलं आहे? दोघांनी सारखं प्रोडक्शन कुठल्या वर्षी काढलं बघा. You have to see in the graph and you can answer. That is on 2011. Got or not? Okay. Then next, in year 2014, who produced more wheat? 2014ला जास्त उत्पादन कोणी काढलं आहे? आपण ग्राफकडे पाहायचं. ब्ल्यू बघा, ब्ल्यू तुम्हाला ब्ल्यूची लेंथ जास्त दिसते आहे, तो आहे अजय. म्हणजे 2014ला कोणी जास्त प्रोडक्शन काढलेलं आहे? अजयने. म्हणजे जेव्हा ग्राफ समोर जेव्हा असतो तुम्ही असं कम्पेअर करू शकता दोघांमध्ये. क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही यू कॅन प्रिपेअर द क्वेश्चनरीज ऑल्सो ऑन दॅट. नाउ टू ड्रॉ जॉईंट बार ग्राफ. आता आपण एक बार ग्राफ काढणार आहोत. आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे की नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन ए स्कूल आर गिवन and draw a bar graph to show this information. Information is given in school. There are number of boys and girls in 5th standard, 52 boys and 57 girls. Like that in 6, 7, 8, 9, 10. They have given us the data about the students, boys and girls. And draw a joint bar graph to compare both the numbers of boys and girls of each class. Then what I told you, first you have to how to draw. Now students, how you will draw? तुम्ही कसं करायचं आहे त्यासाठी पहिले मी इन्स्ट्रक्शन्स दिलेत बघा. पहिलं तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कशावर? आलेख कागदावर. हा बघा ग्रीन कलरचा तुम्हाला दिसत आहे आलेख कागद. इट इज कॉल्ड ॲज ग्राफ पेपर विच हॅविंग सम डार्क लाईन्स. यू कॅन सी, तुम्हाला डार्क लाईन्स दिसत आहे. त्या डार्क लाईन जे आहेत त्यांच्यामध्ये 1-1 सेंटीमीटरचं अंतर असतं आणि तुम्ही अंतरचे डिपेंड्स तुम्ही घ्यायचं आहे किती, तुम्हाला 1 युनिट बरोबर किती घ्यायचं आहे. 1-1 युनिट तर एक्स ॲक्सिसवर घ्यायचंच आहे आणि वाय ॲक्सिसवर 1 युनिट बरोबर किती घ्यायचं हे डाटावर डिपेंड आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झालं. कीपिंग डिस्टन्स बिटवीन द 2 सेट्स ऑफ जॉईंट बार ग्राफ इक्वल शो द क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस. आता इथे आपल्याला क्लासेस दिलेत ना, मग आपण एक्स ॲक्सिसवर काय घेणार आहोत? इथे 0 लायचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि इथे आपण क्लासेस दाखवणार आहोत आणि क्लासेसचे हे ब्लॉक्स येणार आहेत. 2 क्लासेस आहेत त्या ठिकाणी, मुलांचं आणि मुलींचं. क्लासेस किती आहेत ते इथे येणार. इथे फर्स्ट आणि आता 5th पासून 10 पर्यंत आहे. मग इथे 5th येईल, मग इथे 6th येईल, मग इथे 7th येईल. असे क्लासेस सगळे इकडे येणार. ठीक आहे. आणि प्रत्येक क्लासमधले बॉईज अँड गर्ल्स आहेत. मग बॉईजला 1 ब्लॉक द्यायचा आणि गर्ल्सला 1 ब्लॉक द्यायचा आहे.
Now choose the scale on y-axis. Taking 1 unit is equal to 10 girls or boys. I told you depending upon the numbers. इथे आकडे बघा 50, 60 वगैरे अशा प्रकारे नंबर्स आहेत. त्यामुळे आपण 1 युनिट इज इक्वल टू 10 घ्यायचं आहे. बघा 1 युनिट इक्वल टू 10 घेऊन आपण असे पॉईंट्स आखायचे आहेत आणि using the scale work out the height of each column and draw the bar graph. And the most important thing is that you have to write the scale over here. See, प्रमाण इथे वरती लिहायचं आहे. ते पण कशाचं लिहायचं? फक्त y अक्षाचं प्रमाण लिहायचं आहे. On y axis here in this example I am going to write number of students and x axis the classes. Now we'll see how to draw. And next example, now here 10, 20, 30 like this we will take. Here I have given you the instructions. I have not drawn. Now we will draw the graph in this page. Same example I have written. First I will write x axis, y axis, then I will write here what I have taken the प्रमाण म्हणजे आपण काय म्हणतो स्केल किती घेतलेला आहे. स्केल मी घेतला आहे 1 centimeter equal to 10 students. Therefore yellow color I will give for boys and for girls I have given maroon color. इथे बघा 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मी लिहिलेलं आहे. आता आपण पाहूया. आता आपल्याला ब्लॉक्स तयार करायचे आहेत बरोबर. बॉईज 52 आहेत 5th मध्ये. मग आपल्याला इथे नंबर्स पहिले आपण नंबर्स टाकूया 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 पुढे इफ रिक्वायर्ड. तर बॉईज आता 5th स्टँडर्डसाठी बॉईज 52 आहेत. मग 52 बघा इथे मी 52 केलेलं आहे. कॅन यू सी हिअर 50च्या वरती 2 पॉईंटपर्यंत मी ग्राफ काढलेला आहे. हा बार ग्राफ काढलेला आहे सिंगल काढला. आणि गर्ल्स किती आहेत 5th मध्ये 57 आहेत. मग 57 म्हणजे इथे मध्ये 55 आणि त्याच्यावर थोडासा माझा ग्राफ इथपर्यंत जाईल. हा पहा बघितलं. हा झाला जॉईंट बार ग्राफ माझा. कोणासाठी झाला हा स्टँडर्ड 5thसाठी. तर स्टँडर्ड 6 पाहूया. 6साठी 68 आहेत म्हणजे 60च्या वरती. आणि आता बघा हां मोस्ट इम्पॉर्टंट आहे डिस्टन्स. इथे 1 सेंटीमीटर मी ठेवला आहे. त्यामुळे पुढे सुद्धा 6 स्टँडर्डचा काढण्यापूर्वी हा जो गॅप आहे तो बरोबर तेवढाच ठेवायचा आहे. आणि प्रत्येक ह्याची विड्थ जी आहे रुंदी जी आहे ती सारखी असली पाहिजे. हा 6चं 68 आहेत बघा 70च्या खाली आहे बघा. आणि गर्ल्स आहे 6 मध्ये 63 आहेत म्हणजे 60 आणि थोडं वरती 63. दिस इज द जॉईंट बार ऑफ 6 स्टँडर्ड. Similarly for 7th standard I have kept the distance of 1 centimeter here. 7th standard साठी 67 आहेत बघा. 60 above 5, little bit above 65, 67 and now little bit below 65 that is 64. हे 7th standard झालं. आता 8th standard बघा 1 सेंटीमीटर गॅप ठेवून 8th standard 50 आहेत बरोबर स्टुडंट. पण 50 म्हणजे इथे मी थांबले बघा. आणि गर्ल्स आहेत 48 8th मध्ये म्हणजे मी याच्या खाली आले बघा 50च्या खाली आलो आपण. हे झालं 8th स्टँडर्ड. अब नाव 9th स्टँडर्ड 62 म्हणजे 60च्या वर. आणि 9th स्टँडर्डची मुली पण तेवढ्याच आहे 62. 10th स्टँडर्ड 60 बॉईज अँड गर्ल्स आर 64. Thus this is a bar graph of the class of the school or students of the school from 5th to 10th standard. One more example we'll see. I have given an example. रॉबिन आणि गौतम क्रिकेटचे 4 मॅच खेळलेले आहेत 4 सामने खेळलेले आहेत आणि त्यांनी काढलेल्या धावा. रॉबिन आणि गौतम यांनी 4 मॅचमध्ये प्रत्येक मॅचमध्ये किती धावा त्यांनी काढल्या आहेत त्याचं इथे तुम्हाला डाटा दिलेला आहे. अँड यू हॅव टू ड्रॉ द जॉईंट बार ग्राफ. पहिली प्रोसिजर कुठल्याही ग्राफसाठी तुमची सेम पाहिजे. आता इथे धावा आहेत. धावा असल्यामुळे धावा म्हणजे रन्स. मग तुम्हाला मी सांगितलं आकडे बघायचे. आकडे कसे आहेत बघा. नंबर्स आर इन मल्टिपल ऑफ 10. Therefore I have taken on y-axis 1 centimeter equal to 10 runs. धावा म्हणजे 10 रन्स. मग आपण इथे आकडे लिहूया. 2 कलर दिले बघा मी. रॉबिनसाठी 1 कलर घेतला आणि गौतमसाठी 1 कलर घेतला. हे नंबरिंग जे आहेत एक्स ॲक्सिसवर मग असे आपण स्टँडर्ड लिहिले. आता हे मॅच आहेत ना 4 मॅच त्यामुळे 4 1 2 3 4 आकडे. दिस नंबर्स यू कॅन राईट आफ्टरवर्ड ऑल्सो. आफ्टर ड्रॉइंग बार ग्राफ बरोबर मधोमध येईल अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता इथे वाय ॲक्सिसवर मी नंबरिंग करते. वाय ॲक्सिसवरची नंबरिंग इम्पॉर्टंट आहे. वाय ॲक्सिसवर नंबरिंग लिहायचं आहे. आणि इथे तुम्ही काय लिहिलं आहे घेतलं आहे ते पण लिहायचं आहे. इथे आपण काय घेतलं आहे हे आपण सामने घेतलेले आहेत बरोबर ना. सामने
जे काय खाली लिहायचं सामने, सामने घेतलेलं आहे. आणि इथे आपण काय घेतलेले आहेत, आपण रन्स, रन्स म्हणजे आपण धावा घेतलेल्या आहेत ना, मग इथे आपण लिहायचं आहे धावा. बरोबर, ठीक आहे. मग आता पहिलं रॉबिनचे किती आहे, 60 आहेत पहिल्या मॅचमध्ये, त्या आणि गौतमचे आहेत 55, 60 आणि 50च्या मध्ये. सेकंड मॅचमध्ये रॉबिन हॅज टेकन 45 रन्स अँड गौतम हॅज टेकन 75 रन्स. सी हाऊ मच रन्स ही हॅज टेकन. इन थर्ड match, Robin has taken how many? 35 runs and Gautam has taken 90 runs, highest he has done. Okay, and next in fourth match, Robin has taken 90 runs and Gautam has taken only 40 runs. म्हणजे एकाने एकदा जास्त घेतलं तर दुसऱ्याने कमी घेतलेलं आहे. So you can just by observing the graph you can compare data of both the students or both the whatever it is, both the those who are players. Here they are players. Now I have taken just little bigger data. Following numbers of votes. Now these are the votes were cast at 5 polling booths. 5 इलेक्शन असतं की नाही, ते इलेक्शनचे हे वोट्स आहेत 5 पोलिंग बूथचे ड्युरिंग द ग्रामपंचायत इलेक्शन. गावातलं ग्रामपंचायतचं इलेक्शन जे असतं त्या इलेक्शनचं हे काय आहेत, निवडणुकीचे वोट्स आहेत. अँड ड्रॉ ए जॉईंट बार ग्राफ फॉर दिस डाटा. दिस इज एक्झाम्पल फ्रॉम युअर एक्सरसाइज 31 ऑफ टेक्स्टबुक. आता कोण आहेत, कोणाची वोट्स कोण करतात, पब्लिक जे करतात ते मेन आणि वुमेन असतात. बरोबर, म्हणजे आपल्याला कळलं की एक आपला ग्राफ आहे ना, एक जो बार येणार किंवा एक स्तंभ मेनचा असणार आहे, एक वुमेनचा असणार आहे. आणि बूथ किती आहेत, 5 आहेत. म्हणजे आपले 5 ग्राफ असणार आहेत, एकावर 5 स्तंभ असणार आहेत, जॉईंट 5 स्तंभ असणार आहेत. आणि नंबर्स बघा, हे दीज आर द वोट्स. दिस वी हॅव टू टेक ऑन वाय ॲक्सिस and x axis we are going to take this number 1 2 3 4 5. what these are the polling booths. ठीक आहे. मग आता आपण ह्याचा ग्राफ काढूया. इथे सेम डाटा मी पुन्हा इथे शॉर्टमध्ये लिहिला आहे, कारण आपल्याला ते डाटा बघावा लागतो ड्रॉ करताना. हां, पहा या ठिकाणी मी काय केलेलं आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फर्स्ट वी हॅव टू डू. रिमेंबर नाव स्केल. व्हॉट स्केल वी आर गोइंग टू टेक नाव. सी दिस नंबर्स आर इन मल्टिपल ऑफ हंड्रेड्स. 100च्या पटीत आहेत बघा. त्यामुळे आपल्याला 1 सेंटीमीटरवर 100 घ्यायचं आहे, म्हणून मी इथे लिहिलं आहे बघा 1 सेंटीमीटर टू 100 वोट्स आहे. इट ऑन 100 पाहिजे, 100 नाही, ते 0 पाहिजे. 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 वोट्स आय विल टेक. ठीक आहे. आणि कलर मेनसाठी येलो घेतला, वुमेनसाठी मी पिंक घेतला आहे. ठीक आहे. आणि हे पाहे काय आहेत, 1 2 3 4 5 दीज आर द पोलिंग बूथ नंबर. हे काय आहेत, बूथ जे असतात की नाही, ज्या ठिकाणी वोटिंग असतं बघा, तुम्हाला माहिती असेल, तर त्या बूथचा हा नंबर आहे. बूथ, पोलिंग बूथ नंबर, बूथ नंबर. हिअर वी हॅव टू राईट व्हॉट यू हॅव टेकन ऑन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, दॅट यू हॅव टू राईट हिअर. हे बूथ नंबर आहे. आणि इथे काय आपण घेणार आहोत, हे नंबर ऑफ वोट्स घेणार आहोत. इथे आपण काय घेणार आहोत, नंबर ऑफ वोट्स. एक्स ॲक्सिसवर आपण घेणार आहोत नंबर ऑफ वोट्स. ठीक आहे. आता ते 100च्या पटीत आहेत. नाही बघा, 100 200 300 400 500. आता किती नंबर घ्यायचे, शेवटचा हायेस्ट आकडा बघायचा किती. इथेच हायेस्ट आकडा आहे 850. म्हणजे मला 100च्या पटीत 900 पर्यंत आकडे लिहायचे आहेत. बरोबर, लिहिले. आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. पहिलं पोलिंग बूथ नंबर 1. इथे मेन किती आहेत, म्हणजे पुरुष मतदार किती होते ज्याने वोटिंग केलं, 200. मग किती, 200 बघा. बरोबर. आणि त्याच बूथवर महिला किती आहेत, वुमेन आहेत 700. मग मी 700 पर्यंत ड्रॉ करणार. हा जरा पहिला जॉईंट ग्राफ कोणाचा, पहिल्या बूथचा. आता दुसऱ्या बूथकडे आपण जाऊया. दुसऱ्या बूथला मेन 270 आहेत, म्हणजे 250च्या वर आहे बघा. आणि वुमेन आहे 240, म्हणजे 250च्या थोडं मी खाली घेतलं आहे. तिसरं बूथ आहे 560. दुसऱ्या बूथला मेन आहेत 560, म्हणजे 50च्या एक घरवरती 550च्या वर. आणि वुमेन आहेत 340 बघा, 340. नंतर नंबर 4 मेन आहेत 820, तर मी 800च्या वरती घेतले बघा 2 घरं. आणि वुमेन आहे 640, म्हणजे 600 आणि 600 650च्या खाली एक घर. आणि 5व्या बूथला सर्वात जास्त 850, 800 आणि 900च्या मध्ये बघा, 750 वर आपण थांबलेलो आहोत. आणि
वुमेन कमी, महिला कमी महिलांनी वोट केलं 470, 500पेक्षा कमी. मग दिस इज द बार ग्राफ ऑफ द वोटर्स, how many voting on these 5 booths public have done, how many men and how many women they have voted, you can see on this bar graph. अशा प्रकारे बार ग्राफने आपण कमी जागेत जास्त माहिती एकत्र करू शकतो आणि आपण कंपेअर सुद्धा करू शकतो. Now this is one of the example I have given to you and you have to do students at home. तुम्ही हे करायचं आहे एक्झाम्पल. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या व्हिडिओमध्ये हे एक्झाम्पल तुमच्या एक्झरसाइजमधलंच आहे. तुम्ही हा जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. काय दिलेलं आहे बघा एक्झाम्पल. टेबल बिलो shows the number of people who had different juices at a juice bar on a Saturday and Sunday. Draw a joint bar graph for this data. हा डाटा कसला दिलेला आहे. लोकांनी सॅटर्डे संडे फिरायला गेल्यावर कुठले कुठले ज्यूस घेतले आहे. स्वीट लाईम, ऑरेंज, ॲपल की पायनॅपल, फ्रूट ज्युसेस कुठले घेतलेले आहेत त्यांचा डाटा दिलेला आहे. सॅटर्डेला स्वीट लाईम 43 जणांनी घेतला आहे, ऑरेंज 30, ॲपल 56, पायनॅपल 40. संडेला पण तसंच डाटा आहे. ह्याचा तुम्ही जॉईंट ग्राफ मुलांनो तुमच्या वहीवर काढायचा आहे ॲज अ प्रॅक्टिस, सो दॅट यू विल गेट द आयडिया हाऊ टू ड्रॉ द जॉईंट बार ग्राफ. Students, you should remember these things while drawing your bar graph. In a joint bar graph, the width of all the columns should be equal. I told you, width म्हणजे रुंदी कशी पाहिजे, सारखी पाहिजे. ग्राफमधले लांबी तुमची चेंज होणारच आहे, लेंथ चेंज होणारच आहे, पण रुंदी प्रत्येकात एक छोटासा स्तंभ, एक स्तंभ पातळ आहे, एक स्तंभ जाडा आहे असं असता कामा नये. दुसरं, डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉईंट बार शुड बी इक्वल. दोन तुम्ही जे जॉईंट करणार आहात त्यातलं डिस्टन्स जे आहे ते पण समान पाहिजे. अँड द थर्ड पॉईंट इज दॅट ए जॉईंट बार ग्राफ इज यूज फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी. वी हॅव टोल्ड while studying that we can compare the data with the help of joint bar graph. So students, today we will stop here in this session. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.